Vidyagram. Everyone has a different expectation from English language. Someone wants better score in English subject. Someone wants to speak fluently in English and someone wants to write accurate in English. So don't worry. Here is platform for you Vidya channel. By this platform, you will study smartly and accurately. So please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. Topic in English, it is homograph. And about homograph, we are going to do study in detail. Homograph means same spelling but the different meaning. होमोग्राफ हा असा शब्द असतो की जिकडे त्या दोन्ही शब्दांचं स्पेलिंग सारखं असतात परंतु त्याचा अर्थ हा वेगळा असतो. लेट्स सी एक्झाम्पल्स. कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात तर एक्सप्लेन हाऊ द अंडरलाइन होमोग्राफ्स डिफर इन द मीनिंग. जे खाली दिलेले जे होमोग्राफ्सचे शब्द आहेत ते अर्थाच्या दृष्टिकोनातून कसे वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. अंडरलाइन केलेली असतात किंवा हायलाइट्स केलेले असतात. आता मी इथे शब्द ते हायलाइट्स केलेले आहेत. जे हायलाइट्स केलेले शब्द आहेत त्या शब्दांविषयी आपण अभ्यास करणार आहोत किंवा माहिती मिळवणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल इज ही सॉ हिज टू ब्रदर्स. आता इथे हायलाइट केलेला शब्द आहे saw. saw is a past tense of the word see. see या शब्दाचा हा saw हा काय आहे past tense आहे. And the meaning of this sentence is he saw his two brothers means त्याने त्याच्या दोन भावंडांना पाहिलं होतं. म्हणजे past tense आहे ना त्यामुळे पाहिलं होतं किंवा पाहिलं असा या शब्दाचा अर्थ आहे. And the next word is same word. The woodcutter cut the weakened branch with his sharp saw. या वाक्याचा अर्थ काय आहे की लाकडतोड्याने जे झाडाच्या त्या दुर्बल फांद्या होत्या त्या तीक्ष्ण सॉने कापल्या. इथे सॉचा अर्थ आहे करवत. या करवतीने त्याने त्या फांद्या कापल्या. आता मगाचा सॉचा अर्थ काय होता? That was the past tense of the word see. see या शब्दाचा तो past tense होता, भूतकाळ होता आणि इथे saw चा अर्थ आहे करवत. Spelling is the same but the meaning is different. Now third one is the bird injured his wing. त्या पक्षाचे विंग म्हणजे पंख. पंखांना काय झालेली आहे? जखम झाली होती. त्या पक्षाच्या पंखांना जखम झाली होती. इथे विंग याचा अर्थ आहे पंख. नाउ सी द सेम वर्ड इन डिफरंट मीनिंग. ही लिव्स इन द ए विंग ऑफ द बिल्डिंग. आता बघा इथे बिल्डिंग दिसते आहे. बिल्डिंग मध्ये काय असतं? वेगवेगळे विंग्स असतात म्हणजे वेगवेगळे विभाग असतात. जसं घर असतं तर घरामध्ये बघा देयर इज अ किचन, देयर इज अ बेडरूम, देयर इज अ लिव्हिंग रूम. इथे असे विभाग आहेत. तसं बिल्डिंग मध्ये सुद्धा असे विभाग असतात. ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग. तर तो कुठे राहतो आहे? त्या बिल्डिंगच्या ए विंग मध्ये. म्हणजे समजा हा ए विंग असेल, हा बी विंग असेल, हा सी विंग असेल तर हे वेगवेगळ्या विभाग या अर्थी हा शब्द आहे. आणि मगाशी पक्षाचं पंख, पंख या अर्थी विंग आपण चा. एरोप्लेन विल लँड ॲट 6 PM sharp. एरोप्लेन धावपट्टीवर कधी उतरणार आहे? तर संध्याकाळी बरोबर 6 वाजता. इथे लँड म्हणजे धावपट्टीवर उतरणार आहे. धावपट्टी म्हणजे ते उतरणार अशा अर्थी आहे.
And the next sentence is Siddesh owns 10 acres of land. इथे लँडचा अर्थ काय आहे की सिद्धेशकडे 10 एकर जमीन आहे, 10 एकर जागा आहे. या लँडचा अर्थ आहे जागा, जमीन. तेवढी जमीन त्याच्या मालकीची आहे. तर इथे लँडचा अर्थ होतो आहे लँड, जमीन. आणि तिकडे लँडचा अर्थ काय झाला की त्या धावपट्टी, धावपट्टीवरती उतरणार या अर्थी तो शब्द वापरलेला. Managed to take a couple of wickets. तो बॉलर 2 विकेट्स घेऊ शकला. त्याच्या कुवतीनुसार त्याने 2 विकेट घेतलेले आहेत. या वाक्याचा अर्थ असा आहे. इथे कपल म्हणजे 2. And in this sentence, the meaning of couple is different. The elderly couple was taking a walk in the park. पार्क मध्ये एक वृद्ध दाम्पत्य काय करत होते? चालत होते. म्हणजे आपण मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक घेतो की नाही, त्या प्रकारे ते जात होते. तर इथे एल्डरली कपल म्हणजे नवरा बायको, दाम्पत्य, नवरा बायकोची जी जोडी असते त्या जोडीला इथे त्यांनी काय केलेलं आहे? कपल या दृष्टिकोनातून सेंटेन्स बनवलेला आहे. मगासच्या वाक्यामध्ये कपल म्हणजे 2 विकेट त्याने घेतले. तर इथे कपल म्हणजे नवरा आणि बायको यांची जोडी त्या पार्क मधून काय करत आहे? वॉक घेत आहे. अशा अर्थी या कपलचा इथे उपयोग केलेला आहे. The next one is there were many thoughts in his mind before he left his house. घर सोडण्यापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार आले होते. त्याच्या मनामध्ये अनेक विचार आले होते. तर इथे माइंडचा अर्थ आहे मनामध्ये. त्याच्या मनामध्ये अनेक विचार आले होते. अशा प्रकारे ह्या माइंडचा आपण उपयोग केलेला आहे. अँड इन नेक्स्ट सेंटेन्स बघा, इथे माइंडचा अर्थ वेगळा आहे. लेट्स रीड. डू यू माइंड इफ आय पुट ऑन द फॅन? बघा, यांनी आता इथे प्रश्न विचारलेला आहे की तुमची काही हरकत नाही ना की मी फॅन चालू करण्यासाठी? मी फॅन चालू करत आहे, तुमची काही हरकत नाही ना? अशा अर्थी इथे त्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे काय, त्याला तिकडे समजा फॅन लावायचा आहे आणि तिकडे एखाद्या व्यक्तीला फॅन नको असेल तर तो काय करणार? तो परवानगी घेणार, अरे बाबा त्या व्यक्तीला फॅन नको आहे पण मला हवाय, मला अक्षरशः खूप उष्मा होतो आहे, तर मला थंड हवेची गरज आहे किंवा हवेची गरज आहे. अशा अर्थाने तो परमिशन मागतोय. डू यू माइंड इफ आय पुट ऑन द फॅन? म्हणजे तुमची काही हरकत नाही ना मी फॅन चालू करेल तर? अशा अर्थी माइंडचा इथे वापर केलेला आहे. मगाशी माइंड म्हणजे मन असा अर्थ होता, तर इथे माइंड म्हणजे काही हरकत नाही ना, हरकत. अशा प्रकारे ह्या माइंडचे वेगवेगळे अर्थानुसार आपण वेगवेगळी वाक्य केलेले आहेत. अशा शब्दांना आपण होमोग्राफ म्हणतो. स्पेलिंग इज सेम बट द मीनिंग्स आर डिफरंट. नाउ man is thinking of building a space station on the moon. मूनवर स्पेस स्टेशन म्हणजे अवकाश स्टेशन, अवकाश थांबव बनवण्याबद्दल, उभारण्याबद्दल मानव विचार करत आहे. स्पेस स्टेशन म्हणजे काय की जिकडे यान येईल, यान थांबेल, तिकडे मग रिसर्च करतील, मग तिकडून आपल्याला काहीतरी पृथ्वी सॅटेलाइट वरनं आपल्याला ते सगळे फोटो पाठवतील, म्हणजे रिसर्च वर्क करण्यासाठी, यान थांबवण्यासाठी, म्हणजे अरायवल डिपार्चर ऑफ द यान, हे सगळं करण्यासाठी स्पेस स्टेशन म्हणजे अवकाशामध्ये एखादं थांबा, जसं रेल्वे स्टेशन असतं तसं इथे बनवण्यासाठी ती मानव विचार करत आहे. म्हणजे स्पेस म्हणजे अवकाश, या अर्थी इथे स्पेसचा वापर केलेला आहे. अँड इन the next sentence we shall make some space for our new table. इथे space चा अर्थ जागा असा आहे. इथे काय म्हटलेलं आहे की आपण नवीन टेबल साठी जागा बनवूया. म्हणजे त्या स्पेसचा अर्थ होता अवकाश आणि या स्पेसचा अर्थ आहे जागा.
The meanings are different but the spelling is same. Such words are called homographs. Now in the next sentence, his idea of celebrating birthday in a different way sounds quite interesting. त्याची बर्थडे सेलिब्रेट करण्याची जी कल्पना आहे खूप मजेशीर वाटते आहे. साऊंड क्वाइट इंटरेस्टिंग म्हणजे खूप अगदी मजेशीर वाटते आहे असा अर्थ आहे. म्हणजे ह्याचा मधून जे प्रतीत होते, इंडिकेटिंग होते, काय दर्शविलं जात आहे ते बरं वाटतंय. त्यातून चांगल्या प्रकारचं विचार येत आहेत. अशा प्रकारे ह्या शब्दाचा साऊंडचा अर्थ आहे. हे खूप इंटरेस्टिंग दिसते. म्हणजे साऊंड क्वाइट इंटरेस्टिंग, मजेशीर वाटते, ह्याच्यातून काहीतरी चांगलं दिसत आहे. साऊंड म्हणजे ह्याच्यामधून जे प्रतिध्वनित होत आहे, ह्याच्यामधून ते प्रतीत होत आहे ते चांगलं वाटत आहे. अशा अर्थी ह्या साऊंडचा वापर केलेला आहे. And in next sentence, the loud sound at midnight startled everyone. रात्रीचा मध्यरात्री जो मोठा आवाज होतोय त्याच्यामुळे काय होतंय, दचकून घाबरायला होतंय. स्टारलेट म्हणजे दचकून घाबरणे. म्हणजे इथे लाऊड साऊंड म्हणजे आवाज, ध्वनी. साधा सोपा नेहमी आपल्या वापरातला अर्थ आहे ते साऊंड म्हणजे ध्वनी किंवा आवाज. लाऊड साऊंड म्हणजे मोठा ध्वनी, मोठा आवाज. अशा प्रकारे ह्याचा अर्थ इथे वेगळा आहे. मगाचा साऊंडचा अर्थ होतं की चांगलं प्रतीत होणे आणि ह्या साऊंडचा अर्थ आहे ध्वनी. अशा प्रकारे हे डिफरंट मिनिंगचे परंतु सेम स्पेलिंगचे हे असे होमोग्राफ्स आपण पाहिले. नेक्स्ट वन, go straight and turn to left to reach the station. इथे त्यांनी काय दिले ऑर्डर की स्ट्रेट जा म्हणजे सरळ जा. देन टर्न टू लेफ्ट म्हणजे टर्न टू लेफ्ट म्हणजे कुठे वळायचं, डावीकडे वळायचं. टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळायचं आणि टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळायचं. तर ह्या लेफ्टचा अर्थ आहे डावीकडे वळणं. आपण बघा अशा सूचना देत असतो. कोणी आपल्याला विचारलं पत्ता तर आपण सांगतो गो स्ट्रेट अँड टर्न टू लेफ्ट किंवा टर्न टू राईट. इथे टर्न टू लेफ्ट आहे. या लेफ्टचा अर्थ आहे डावीकडे वळायचं. नेक्स्ट वन, as soon as he completed his PhD he left for USA. आता इथे काय अर्थ आहे बघा, वाक्याचा अर्थ पाहूया. जसं त्याने PhD पूर्ण केली तो US साठी निघाला. A left is a past tense of leave. Leave म्हणजे निघणे, एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या कामासाठी बाहेर पडणे. तर लेफ्ट म्हणजे निघाला. तर तो US साठी US कडे तो निघाला. याचा अर्थ असा आहे. तर लेफ्ट इट इज अ पास्ट टेन्स ऑफ द वर्ड लीव आणि लिव्हचा अर्थ आहे निघणे आणि लेफ्ट मीन्स निघाला. तर मगाचा लेफ्टचा अर्थ होता डावीकडे आणि आता ह्या लेफ्टचा अर्थ आहे निघाला, निघणे, पास्ट टेन्स ऑफ द वर्ड लिव्ह. तर अशा प्रकारे हे होमोग्राफ मीन्स सेम स्पेलिंग ऑफ द वर्ड but the different meaning of the different same word. And for watching my video and please like, share and comment to my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Thanks a lot. Wish you all the best for your examination.